कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या शिरला। बिबट्याची पोलीस कर्मचाऱ्यावर झडप। नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याने भीतीचं वातावरण। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक। या षडयंत्राचा सखोल तपास होणार। षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटाप्रकरणी अमित शहांच्या उपस्थितीत पार पडली गृह मंत्रालयाची बैठक। दिल्लीचे पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, एनआयए प्रमुख, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी होते बैठकीसाठी उपस्थित। दिल्लीत लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा संशय। जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद मॉडेलमधील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता। मृतांची डीएनए टेस्ट होणार। दिल्ली स्फोट झालेल्या कार मालकाचं पुलवामा कनेक्शन समोर। स्फोटापूर्वी कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई। जप्त केलेल्या 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा स्फोटाशी संबंध। दिल्लीतील स्फोट झालेल्या कारचा स्फोटापूर्वी सीसीटीव्ही समोर। कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा प्रमुख सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद असल्याची माहिती। दिल्लीतील कार स्फोटानंतर नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी पळापळ। जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैर धावले सीसीटीव्ही समोर। दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग। एफएसएल, एनआयए, एनएसजीची टीमकडून घटनास्थळाची पाहणी। घटनास्थळावरून काही वस्तू जप्त। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील घटनास्थळी दाखल। लाल किल्ला स्फोटानंतर तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। 13 संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती, तर 200 पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हाय अलर्ट। मुंबई, पुणे, नागपुरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। श्वान पथकाच्या मदतीने वाहनांची तपासणी। धार्मिक स्थळांवरील बंदोबस्तात देखील वाढ। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत 31.38% मतदान। 122 मतदारसंघांमध्ये 1302 उमेदवारांचं भवितव्य ठरणार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी।